नितीश कुमार आता राज्यसभेवर जाणार हे निश्चित झालेलं आहे आणि नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर तशी पोस्ट केली आहे। राज्यसभेवर जाण्याची इच्छा असं नितीश कुमार त्यांच्या या पोस्टमध्ये म्हणतात आणि झी24 तासच्या या बातमीवर शिक्कामोर्तब झाले। नितीश कुमारांचा लेख आता उपमुख्यमंत्री होणारे निशांत कुमार आता उपमुख्यमंत्री होणार असे संकेत मिळतात। भाजपच्या संभाव्य मुख्यमंत्र्यांमध्ये सम्राट चौधरी, विजय सिन्हा, नित्यानंद राय, त्याचप्रमाणे गिरिराज सिंग यांचा समावेश असू शकतो। तर जेडीयूकडून 2 उपमुख्यमंत्री असतील। निशांत कुमार हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र आहेत, तर विजय चौधरी यांचंही नाव पुढे ते उपमुख्यमंत्री पदासाठी आणि ते नितीश कुमार यांचे विश्वासू सहकारी आहेत। नितीश कुमार यांनी आता सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे आणि त्यामुळे या पोस्टमधून आता निश्चित होतं आहे की नितीश कुमार हे राज्यसभेवर जाणार आहेत। उर्वशी खोना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। उर्वशी, बिहारमधल्या राजकीय वर्तुळामध्ये मोठे उलटफेर आता दिसून येतात, मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत आणि नितीश कुमार राज्यसभेवर जाणार हे त्यांच्या या पोस्टमधून आता निश्चित झालंय। नक्कीच एक राजकारणात, बिहारच्या राजकारणात एक नवीन पर्व सुरू होणार आहे। जसं नितीश कुमार राज्यातून जेव्हा दिल्लीत पोहोचणार आणि राज्यसभेच्या सीटवर पोहोचणार, तसंच बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री बसणार का, हा एक प्रश्न जो आहे त्याच्यावरती खूप मोठा असा स्ट्रेस पडला जातो। जेव्हा जे 4 नावं तुम्ही आता सांगितले त्या 4 नावांची तर कुठे ना कुठे जे आहे नावं सुरूच आहेत। मुळात आता ज्या प्रकाराने नितीश कुमार यांनी स्वतःहून ट्विट करून सांगितलं आहे की ते राज्यसभाकडे जाण्याची इच्छा व्यक्त करतायत, ते कुठे ना कुठे खूप महत्त्वपूर्ण असं पाऊल आहे अनुपमा। कारण की आपण सकाळपासून बघतोय खूप भावनिक असा एक तिथे पूर्ण माहोल बनला आहे, जिथे मोठ्या प्रमाणाने सगळे जे कार्यकर्ते आहेत ते नितीश कुमारला राज्यसभा जाण्याच्या विरोधात आहेत। त्यांचं हे म्हणणं आहे की नितीश कुमार यांनी बिहारमध्येच राहावं, दिल्लीत नाही जावं आणि त्यासाठी आता नितीश कुमारने स्वतः स्पष्टीकरण दिलंय की ते स्वतः राज्यसभाकडे जाण्याची इच्छा व्यक्त करतायत आणि ते म्हणून महत्त्वाचं आहे असं समजून येत आहे। काहीच वेळात आपण हे पण बघतो की नितीश कुमार जे निपोटिझमच्या विरोधात होते, त्यांचे पुत्र स्वतः निशांत कुमार जे आहेत ते आता जेडीयू जॉईन करणार आहेत आणि त्यांना उपमुख्यमंत्री पदाची जी आहे पद मिळणार आहे हे समजून येत आहे। मुळात नितीश कुमार हे होते की जे नेहमी सांगायचे काँग्रेस म्हणा किंवा लालू प्रसाद यादव यांचा परिवार म्हणा, हे नेहमी नेपोटिझमला कुठे ना कुठे जे वंशवादला कुठे ना कुठे पुश करायचे, पण नितीश कुमार ह्याच्या विरोधात असायचे। मात्र पहिल्यांदा आता जेडीयूचा दुसरा जनरेशन म्हणजेच नवीन जनरेशन आता पॉलिटिक्समध्ये एंट्री मारतोय, हेही सुद्धा सांगितलं जात आहे। राजकारणात एक खूप मोठा असा वेगळा पर्व आता बिहारच्या हिस्ट्रीमध्ये सुरू झालाय, हे कुठे ना कुठे खरं आहे अनुपमा। खरं निश्चित। त्यामुळे आता खरं तर सर्वानुमते म्हणजे बिहारच्या जनतेनं नितीश कुमार यांना निवडून दिलं होतं, आपला नेता मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलं होतं, त्यामुळे निश्चितच त्यांनी राज्यसभेवर जाणं हे तिथल्या जनतेला, त्यांच्या सहकाऱ्यांना पसंत नाहीये। मात्र या सगळ्या हालचाली आता पुढे कशा घडतात हे बघणं तितकंच रंजक ठरणार आहे। उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।